मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, नुकतेच 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत. सगळीकडे प्रवेशाची धामधूम सुरू आहे आणि या काळामध्ये मुलांचा इंजिनिअरिंगकडे कल वाढलेला आहे. भरमसाठ फी देऊन देखील चांगलं महाविद्यालय मिळेल की नाही याची चिंता पालकांना लागून असते. तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की विनामूल्य कोणतीही फीस न भरता सुद्धा आपल्याला इंजिनिअरिंग करता येते. मोफत इंजिनिअरिंगचं शिक्षण, निवासाची व्यवस्था, भोजन, पुस्तके आणि शिक्षणानंतर मानाची 1,00,000 रुपये पगार देणारी नोकरी. होय, हे आपल्या भारतात शक्य आहे. मित्रांनो, भारतीय भूदलात लागणारे इंजिनियर घडवण्यासाठी सैन्य दलाकडून कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग हे चालवलं जातं आणि मग हे कॉलेज याच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. पुणे, दापोडी पुणे, त्यानंतर महू आणि सिकंदराबाद या ठिकाणी या कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी इंजिनिअरिंगचा 5 वर्षाचा बॅचलर्स डिग्री प्रोग्राम असतो. त्यामध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला सामान्य सैनिकासारखं लष्करी प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर पुढचे 4 वर्ष हे महू किंवा सिकंदराबाद यापैकी कोणत्या तरी एका ठिकाणी तुम्हाला अभियांत्रिकीचं म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं जातं. आणि जेव्हा तुम्ही हा कोर्स पूर्ण करता, जेव्हा तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट होते, तर त्यानंतर तुम्हाला भूदलामध्ये लेफ्टनंट म्हणून सामावून घेतलं जातं आणि महिना 1,00,000 रुपये पगाराची तुम्हाला निश्चितच गॅरंटी असते. तर मित्रांनो, ह्यासाठी या वर्षीचे अर्ज निघालेले आहेत आणि मग त्यासाठी तुम्हाला 13 जून पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. मग ही ऍप्लिकेशन करण्यासाठीची वेबसाईट कोणती आहे, तर तुम्ही http://mes.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही यासाठीचा अर्ज करू शकता. मग ह्यासाठीचा जो क्रायटेरिया आहे, तर त्याच्यासाठी वय किती लागतं किंवा एलिजिबिलिटी काय आहे, तर हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, ज्यांचं वय 16.5 ते 19.5 या वया दरम्यान आहे त्यांना ह्यासाठीचा अर्ज करता येतो. तसंच PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या तिन्ही विषयाची 60% एवढी गुणांची टक्केवारी असणं आवश्यक आहे. या तिन्ही विषयामध्ये 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर मग सर्व अर्जांची छाननी केली जाते आणि मग जेई मेन्सला तुम्हाला जे गुण मिळवलेले आहेत, तर त्या गुणांच्या आधारावर एक गुणवत्ता यादी, राष्ट्रीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्यानंतर मग पात्र विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. तर मित्रांनो, यासाठीचे अर्ज तुम्ही निश्चितच करा. ज्यांना इंजिनिअरिंग मध्ये रस आहे, सैन्य दलात जॉईन व्हायचं आहे, देशासाठी ज्यांना काहीतरी करायचं आहे आणि इंजिनिअरिंगही करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी निश्चितच या क्षेत्राचा विचार करायला हवा. तर या ठिकाणी तुम्ही मोफत इंजिनिअरिंगचं शिक्षण, निवास, भोजन, पुस्तक आणि शिक्षणानंतर तुम्हाला नोकरीची हमी आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर इंजिनिअरिंगकडे वळला असाल, तुम्हाला जायची इच्छा असेल, तर निश्चितच तुम्ही 13 जूनच्या अगोदर यासाठी अर्ज करायचा आहे. त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, तर त्या ब्रांचेससाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि नंतर गुणवत्ता यादी प्रसारित झाल्यानंतर पात्र मुलांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं आणि जे मुलाखतीतून पात्र होतील त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो. तर निश्चितच 13 जून पर्यंत तुम्ही http://mes.gov.in या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग साठी अर्ज करू शकता. पुन्हा आपण भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.